जय मल्हार, जय अहिल्या. आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व माझ्या महाराष्ट्रातील माझ्या सर्व धनगर बांधव भगिनींशी, सर्व मेंढपाळांशी आज संवाद साधत आहे. विषय तोच आहे आपल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा. मला एक कळत नाहीये की नेमकं आरक्षण मिळालं का सरकार त्याच्या बाबतीत गांभीर्याने विचार करतंय का कुठल्या एखाद्या मंत्र्यांनी किंवा कुठल्या एखाद्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी किंवा अजून कोणत्या तरी केंद्रातल्या कुठल्या राष्ट्रीय नेत्यांनी येऊन तिथं आरक्षणाच्या बाबतीत असं काही ठोस तुम्हाला त्या ठिकाणी अशी काही आश्वासनं दिलेत किंवा काय त्या ठिकाणी सांगितलंय. की मी बघतोय की महाराष्ट्रातील आपल्या सर्व जी आंदोलनं चालली होती, म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, वेगवेगळ्या गावामध्ये, वाड्या वस्त्यांवरती ज्या पद्धतीने आंदोलनं चालली होती, हे नागपूरच्या अधिवेशनावर जो मोर्चा निघाला आणि त्याच्यानंतर माझ्या मते पुन्हा एकदा काहीतरी नागपूरमध्येच बैठक झाली होती आणि तिथं बैठकीमध्ये काय झालं काय मला ह्याच्या बाबतीत तर काय माहिती नाही. फक्त एवढं सांगण्यात आलं की त्या बैठकीमध्ये मेंढपाळांच्या संरक्षणासंदर्भात, मेंढपाळांच्या विमा योजनेसंदर्भात, मेंढपाळांच्या चराव कुरणासंदर्भात आणि वेगवेगळ्या आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात आदिवासींच्या ज्या काही 13 योजना आहेत त्या 13 योजना राबवण्याकरता सरकार त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी जी आंदोलनाचा जो वणवा पेटला होता तो कुठेतरी असा दिसेनासा आणि बुजल्यासारखा दिसतोय मला. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस मीडियाच्या माध्यमातून आपल्या आंदोलनाची जी धगधगती ज्वाला दिसत होती महाराष्ट्रात ठिकठिकाणी, सबंध महाराष्ट्रात, आणि प्रत्येक समाजा आपल्या आंदोलनामध्ये फक्त एकच मागणी होती, धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी सरकारने त्वरित केली पाहिजे. त्या बाबतीत केंद्राशी, राज्याशी जो काय समन्वयता त्यांना साधायचा आहे आणि त्या ठिकाणी राज्याला, केंद्राला जे जे द्यायचंय पत्र आणि केंद्राने त्या बाबतीत जे अध्यादेश काढायचा आहे याच्या बाबतीमध्ये फक्त त्याच आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका काय आहे आणि सरकार वेळ काढूपणा करतंय, चालढकलपणा करतंय, या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलनं आतापर्यंत चालू होती. मग जर का आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये आंदोलनं करतोय, आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेळोवेळी ठिकठिकाणी मोर्चे काढतोय, सरकारला जाब विचारतोय आणि त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत सरकारने कसलीही दखल न घेता धनगर समाजाच्या कोट्यावधी बांधवांना, भगिनींना, मेंढपाळ बांधवांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केले, पिळवणूक करण्याचं काम केलेले, फसवणूक झालेली हे धादान तुम्हा आम्हा सर्वांना उघड्या डोळ्याने दिसतंय. तरी देखील आपण शंडासारखे शांत बसू नये. कोणही त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला तयार नाही, कोणही त्या बाबतीत ब्रशब्द काढायला तयार नाही. कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कोण म्हणजे काही त्याची तीव्र प्रतिक्रिया असेल, संतप्त प्रतिक्रिया असेल, कसलीही त्या बाबतीत स्वतःचा खुलासा कोण करायला तयार नाही. मग मला हा प्रश्न पडतो की आपण जी आंदोलनं केली गेल्या महिना 2 महिन्यात, ही नेमकी तुम्ही केलीत कशासाठी? माफ करा, कुणाला काहीतरी त्या बाबतीमध्ये असं वाईट वाटून घेऊ नका, कुणी काही त्याच्या बाबतीत चुकीचा अर्थ काढू नका. आंदोलनं सगळ्यांनी केली, आरक्षणासंदर्भात केली असतील, आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून केली असतील, त्या बाबतीत माझं दुमत नाहीये. परंतु जर का आपल्याला आरक्षणाच्या बाबतीमध्येच आंदोलनं करायची होती, आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी याची प्रामाणिक इच्छा सर्व आंदोलनकर्त्यांची होती, जी जी उपोषणाला बसली होती, जी रस्त्यावर उतरली होती, ज्यांनी मोर्चे काढले लाखोंचे, हजारोंचे, आणि आज आपल्या आरक्षणाबाबतीत सरकार कसलीही दखल घ्यायला तयार नाही, तरी आपण शांतच बसलेलो आहोत. म्हणून मी थोडंसं जरा परखड आता बोललो.
जो आंदोलनाचा वणवा होता, जी आंदोलनाची ज्वाला होती, जे आंदोलन एक धगधगती पेट घेत होती सर्वंद महाराष्ट्रामध्ये, ते आता कुठेतरी बुजेन असं दिसायला लागले. म्हणजे कुठेही एकाही ठिकाणी असं मला आता जे रोज सोशल मीडियावरती, प्रत्येक आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियावरती, बातम्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी रोज काही ना काहीतरी आंदोलन चालू होतं. कधी पश्चिम महाराष्ट्रात, कधी मराठवाड्यात, कधी विदर्भात, कधी मुंबईला, कधी अजून कोकणामध्ये, खानदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन चालू असताना आज आपण आरक्षणाच्या बाबतीत आपली सरकारने पुन्हा फसवणूक केले हे दिसत असताना देखील आपण शांत बसलेलो आहे. शांत बसलोय. कोणीही काहीही बोलायला तयार नाही. कोणता ना नेत्याचं त्या ठिकाणी आता अधिवेशनामध्ये कुणी काही त्याच्या बाबतीत वक्तव्य केले नाही. मोजक्या काही एक दोघांनी केलं असेल तर मला माहित नाही. परंतु मी जेवढी बातम्या, कदाचित माझ्यापेक्षा जास्त विधान भवनातील, विधान परिषदेतील माहिती काही जाणकार मंडळींना असेल, परंतु मी जे बघितलं त्याच्यामध्ये मला तर कोण दिसलं नाही की आरक्षणाच्या बाबतीत त्या ठिकाणी स्पष्ट आणि कडक भूमिका स्वतःची मांडली आहे किंवा संसदेमध्ये काही प्रश्न उपस्थित केलेत का कुठल्या, असं तर मला कोणी काही दिसलं नाही. की विशेष अधिवेशन, खास अधिवेशन बोलून त्या बाबतीत कोण चर्चा करेल का, तेही मला कुठे काही अशी काही कुठे बातमी आली नाही. आणि मग अशी परिस्थिती असताना माझ्या मित्रांनो, माझ्या भावांनो, माझ्या भगिनींनो, आपली महाराष्ट्रामध्ये आज किती वाईट परिस्थिती हे तुम्हा सर्वांना माहित असताना आपण शंडासारखे शांत बसलोय. एकीकडं समावेश करा म्हणून अजून देखील महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची ज्वाला पेटवतायत. महाराष्ट्रामध्ये खळबळ माजलीये. मंत्रिमंडळ येऊन रोज बसते त्यांच्या पुढे चर्चेला. आणि आम्हाला धनगरांना आरक्षण घटनेत देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा आपण आंदोलन मोजकी करून पुन्हा शांत घरात जाऊन बसतोय. याची पारदर्शकता तपासावी लागेल भावांनो. कुणी कुणाच्या फायद्यासाठी जर का अशा पद्धतीने जर का घाट घालत असेल धनगर समाजाच्या आंदोलनावरती, आणि जाणून बुजून आंदोलन जर का दडपशाहीच्या मार्गाने बंद करण्याचा कोण प्रयत्न करत असेल, तर आता ते तुम्ही ठरवायचं काय करायचं ते. मला आता काही दिवसांमध्ये बऱ्याचदा फोन आले काही समाज बांधवांचे, काही आरक्षणामध्ये जे त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभागी होते, ज्यांनी आंदोलनामध्ये गेले अनेक वर्ष काम केलेले आरक्षणाच्या संदर्भात, त्यातल्या बऱ्याच जणांचे फोन आले की दादा आपण सर्व एक झालो पाहिजे, सर्व नेत्यांनी एकत्र यायला पाहिजे, सर्वांनी त्या बाबतीत चर्चा केलं पाहिजे, तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही सर्वांना बोलवा. बऱ्याच जणांची अशी भूमिका, माझी पण भूमिका आहे. सर्व नेत्यांनी एका व्यासपीठावरती यायला पाहिजे प्रामाणिक भूमिका घेऊन. आणि त्याचाच भाग म्हणून मी तुम्हा सर्वांच्या जी मनातली इच्छा आहे, जी माझ्या पण मनात तीच इच्छा आहे, उद्यापासून महाराष्ट्रामधल्या प्रत्येक नेत्याला, तो कोणत्याही पक्षाचा असू द्या किंवा कोणत्याही संघटनेमध्ये काम करणारा असू द्या, प्रत्येकाला फोन करून पुण्यामध्ये असेल किंवा सर्वांना सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी तुम्हा सर्व माझ्या महाराष्ट्रातील बांधवांच्या सांगण्यावर या सर्वांना मी फोन करतो, सर्वांना बैठकीसाठी बोलवतो. कुणाच्या नेतृत्वाखाली नाही, आपल्या महाराष्ट्रातील कोट्यावधी बांधवांना न्याय देण्यासाठी आणि आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करण्यासाठी, सरकारला ते करण्यासाठी भाग पाडण्यासाठी म्हणून आपण या सर्व नेत्यांची बैठक बोलवावी अशी सर्वांची मागणी होती. त्या मागणीलाच अनुसरून मी उद्यापासून जेवढे धनगर समाजाचे वेगवेगळे माजी आजी मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा वेगवेगळ्या संघटनेचे अध्यक्ष असतील, त्या सर्वांना मी फोन करून बोलवतो. कारण की जातीसाठी कुणाला बोलवणं किंवा कुणा पुढे जाऊन त्याला फोन करून त्याला विनंती करणं, यात मी माझा अपमान मानत नाही. म्हणजे माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी एकदा काय 10 वेळा सुद्धा झुकायची तयारी माझी. कमीपणा घ्या तुम्ही म्हटलं, कमीपणा घ्यायची तयारी.
तुम्ही म्हटलं त्यांना जाऊन तिथं विनंती करा, हात जोडून विनंती करा, तरी माझी तयारी आहे माझ्या महाराष्ट्रातील कोट्यावधी धनगर बांधवांना न्याय देण्यासाठी तितकी झुकायची पण माझी तयारी आहे. परंतु जातीसाठी फक्त महाराष्ट्रातील कोट्यावधी बांधवांसाठी. बाकी कुठल्या येऱ्यागिऱ्या गाबाळासाठी कधी आम्ही झुकलो नाही आणि झुकणार पण नाही. त्यामुळे उद्यापासून जेवढे पण महाराष्ट्रातील सर्व नेते, सर्व ज्यांनी अनेक वर्ष काम केली, जे अनेक आता देखील काही राजकारणात वेगवेगळ्या पक्षात विधान परिषद विधानसभेवर असतील, माजी मंत्री असतील, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील, वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या संघटनेचे अध्यक्ष असतील, त्या सर्वांना उद्यापासून मी फोन करून पुण्यामध्ये म्हणा किंवा तुम्ही सांगताल त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र या, एक विचाराने आता आपल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये नेमकं आता काय करायचंय. कारण आरक्षणाच्या आंदोलनाची ज्वाला एवढी तीव्र असताना कुणीतरी तिथं मुंबईमध्ये आणि नागपूरच्या येड्यागाबाळ्यांनी त्याच्यावरती दडपशाही आणून ते आंदोलन मुद्दामून दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर या महाराष्ट्रातील कोट्यावधी बांधवांसाठी आपण न्याय द्यायचा आणि त्यासाठी रस्त्यावर उतरायचं का. तुम्ही म्हणताय तसं 70 वर्ष या सरकारची वाट बघितली आणि अजून आता पुढची आमच्या येणाऱ्या पिढ्या पण ह्यांची वाट बघत बसायची का ह्यांनी काही घोषणा दिल्यात मोठमोठ्या म्हणून ह्यांच्या अंगावर घोंगडे टाकून काठी टाकून भंडारा पवित्र लावून पुन्हा यांचे सत्कारच करायचेत का. ही भूमिका महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याने जाहीर करावी. कारण साहजिक आहे, मी जे बोलतो कदाचित बऱ्याच जणांना लागतं. बरेच जण मला म्हणतात तुम्ही बोलता समाजाच्या आपल्या वरिष्ठ नेत्यांवरती बोलता, परंतु मी जे बोलतो ते सत्य बोलतो. मी जे बोलतो ते खरं बोलतो. बरं बोलायची मला सवय नाहीये म्हणून मी बोलतो. आणि तुम्हाला कदाचित बऱ्याचशा महाराष्ट्रातील अनेक आपले समाज बांधव वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या नेत्यांचे कार्यकर्ते, वेगवेगळ्या नेत्यांचे त्या ठिकाणी अनेक वर्ष समर्थक आहेत, त्यांना वाईट वाटत असेल, परंतु माझा नाईलाज आहे. कारण की मला पहिल्यापासून खरं बोलायची सवय, बरं बोलायची, कुणाला तरी बरं वाटेल म्हणून मी बरं बोलत नाही. आणि म्हणून जर का या नेत्यांची अशी भूमिका असेल जसं आम्ही गेली 20-25 वर्ष बघत आलोय, ती कुठेतरी एका ठिकाणी एखाद्या नागपूरच्या किंवा बारामतीच्या किंवा ठाण्याच्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी काहीतरी घोषणा केल्या की त्या ठिकाणी जाऊन त्यांचा सत्कार करायचा, त्यांना भंडारा लावायचा, घोंगड्या अंगावर टाकायच्या, हातात आपली पवित्र काठी द्यायची धनगरांची, आणि जे काही खोटे खोटी आश्वासनं दिली आहेत त्यांचे खरे खरे सत्कार करायचे. ही आमच्या समाजाची गेली अनेक वर्ष झालेली ही परिस्थिती आणि ही अनेक नेत्यांच्या अशा भावना आहेत. आणि मग जर का कदाचित मी बोलत असताना बऱ्याच जणांना ते लागतं, टोचतं, तर तुमच्या सर्वांच्या साक्षीने आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नेत्यांना बोलवून यांच्या तोंडवून तुम्ही स्वतः लाईव्ह वधवून मी काय घेतो आणि हे काय म्हणतात हे तुम्ही स्वतःच लाईव्ह बघा. काय म्हणजे काय मनामध्ये काय चाललंय, काय नेमकं सरकारच्या नेत्यांच्या आणि आपल्या समाजातील प्रत्येक नेत्याच्या मनामध्ये. हो, आता पुढच्या 1.5 महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे. लोकसभेच्या निवडणूक आहेत. पुढच्या त्याच्या 5-6 महिन्यामध्ये विधानसभा लागेल. अहो, अजून आपण शांत बसलो शंडासारखे. अहो, आपण होळकरांचे वारसदार आहोत. आपल्या सळसळता अंगात जे रक्त होळकरांचं रक्त आहे त्या रक्ताची तुम्हाला जरा तरी थोडी आण नाही. इतकी परिस्थिती वाईट करून घ्यावी स्वतःची. त्या आरक्षणाच्या अंमलबजावणी बाबतीत कुणालाच काही एकदम बिलकुल पण गांभीर्य नाहीये. काही कोण बोलायला तयार नाही. एकीकडं एवढ्या आंदोलनाची दखल घेऊन सरकार तिथं जाऊन पायघड्या घालतंय असताना धनगरांच्या आरक्षणाची दखल घ्यायला तयार नाही. मी ऐकलं त्या नागपूरमध्ये 5 मिनिटं 10 मिनिटं तो आमचा तो गणेश केसकर गेला होता. काय तर म्हणे त्याला मुख्यमंत्र्यांनी असं ते पेपर बघितला आणि ते लगेच मागून आले पालकमंत्री. हा ठीक आहे बघतो मी आम्ही विमान चर्चा 2 सेकंदात त्याला लगेच पाठवून दिलं तिथून. म्हणजे महाराष्ट्रामधल्या 2.5 कोटी धनगर बांधवांचा फक्त
फक्त मतदानासाठी जमेत तुम्हाला धरलं जातंय ना. तुम्हाला कुठल्या सुविधा मिळणार. तुमच्या आरक्षणाबाबतीत अंमलबजावणी बाबतीत आम्ही निर्णय घेणार नाही. तुम्हाला सत्तेत कसलीही वाटाघाटी वाटकरी आम्ही करून घेणार नाही ना. उद्योगधंद्यामध्ये तुम्हाला कसली तुमच्या त्या बाबतीमध्ये आम्ही तुमच्याशी तडजोड करणार ना. व्यवसायामध्ये करणार ना. शिक्षणामध्ये करणार. मग काय तर फक्त लोकसभा विधानसभा आल्या की त्या मतदारसंघामध्ये त्या तालुक्यामध्ये त्या नेत्यांचे फोटो झेंडे त्यांचे बॅनर झळकवायचे. पायातल्या चपला तुटोस्तोर पळायचं प्रचार करत आणि बटणं तुटोस्तोर मतदान हाणायची. आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला काय देणार तर एखादं ग्रामपंचायतचं सदस्यपद, कुठेतरी एखाद्या जिल्हा परिषदचं सदस्यपद, बँकेचे डायरेक्टर, सोसायटीचे चेअरमन पण नाही व्हाईस चेअरमन. आणि ही असली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये 70 वर्ष गुलामगिरी करायची आमच्या बांधवांना लागलेली आहे. म्हणून तुम्हाला आरक्षणाचं गांभीर्य नाहीये भावांनो. सत्य बोलतोय. लागत असेल कदाचित बऱ्याच जणांना. अहो कुठे चाललोय आपण. एकीकडे एवढं सदन असणारे अनेक वेगवेगळ्या समाजाची लोक स्वतःच्या आरक्षण बचावासाठी आरक्षण मिळण्यासाठी रस्त्यावर उतरतायत. आणि आमच्या धनगर बांधवांनी 5-6 तास रस्ता रोको केला की त्यांच्यावरती केसेस ठोकून त्यांच्यावर दडपशाही केली जाते. आणि जर का ही परिस्थिती जर का महाराष्ट्रात राहणार असेल आणि आरक्षणासाठी जर का तुम्हाला गांभीर्य नसेल आणि आरक्षणाबाबतीत कसली चर्चा करायला तयार नसेल, आंदोलन करायला तयार नसेल तर सोडून द्या या आरक्षणाचं. हे किती वेळा जाऊन भिका मागायच्या त्या सरकार पुढे, किती वेळा जाऊन बसायचं तिथं त्यांच्या दारात. म्हणजे नेमकं आम्ही महाराष्ट्रात आहोत का महाराष्ट्राच्या बाहेर आहोत की आमच्या मतदानाची या सरकारला जरूरत नाहीये. आणि म्हणून मी ज्या वेळेस प्रत्येक आंदोलनात सांगत असतो की निवडणुकीत यांना यांची जागा दाखवा. जोपर्यंत तुम्ही यांना जागा दाखवत नाही तोपर्यंत तुमची दखल घेतली जाणार नाही. अहो मी हे जे बोलतो लाईव्हच्या माध्यमातून आहे ना, हे माझ्या जातीबद्दल जी द्वेष आहे या मस्तवाल सरकारला, याचा राग येतो, चीड येते, तळपायच्या मस्तकाला जाते आणि मग ते आमच्या मुखातून असले वेगवेगळे शब्द येतात. मी पण सदन आहे सर्व बाजूनी, सर्व उद्योगधंद्यात, सर्व बाबतीत, माझ्या सर्व जे काय लागतात सुखसोयी सुविधा सगळ्या माझ्या पण सर्व आमच्या आई वडिलांच्या कृपेने, आमच्या बापदादाच्या कृपेने सर्व सदन आहे. परंतु जीव तुटतो ह्याच्यासाठी की मी एकटा सदन असून चालत नाही, पण महाराष्ट्रामध्ये अनेक आमचे बांधव आज तिकडं या सर्व सुखसुविधांपासून वंचित आहेत. माझ्या भगिनी जे आज पुण्यासारख्या ठिकाणी अनेक माझ्या बंधू भगिनी येतात शिकायला, त्यांची अवस्था काय, कोण त्यांच्याकडे बघतंय. माझे मेंढपाळ बांधव रोज हजारो मेंढपाळ बांधवांवर हल्ले होत आहेत. आणि म्हणून जीव तुटतो आणि म्हणून पोट तिडकीने मी एवढं बोलतो. आणि बऱ्याच जणांच्या बुडाला आग लागते, बऱ्याच जणांना टोचतं ते. मग ते तुम्ही असं बोलला, तुम्ही तसं बोलला, तुम्ही अग्रेसिव्ह नाही तर काय व्हायचं, हात जोडायचे, पूजा करायची, मुजरे ठोकायचे. माझी कुठल्या नेत्याने काय त्याची भावना आहे आरक्षणाच्या बाबतीत हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. माझ्यासाठी महत्वाचं हे की महाराष्ट्रातील कोट्यवधी धनगर बांधवांची, भगिनींची आणि माझ्या मेंढपाळ बांधवांची काय भावना आहे. आरक्षणाच्या बाबतीत तुमची भूमिका काय आहे. आपल्याला आंदोलन करायचंय, आपल्याला रस्त्यावर उतरायचंय, का आपल्याला घरात शांत बसायचे टीव्ही बघत, बातम्या बघत. ही तुमची भूमिका मला जाणून घेणं फार महत्वाचं आहे. तळागाळातील माझे जे बांधव आंदोलनामध्ये ज्यांनी 6-6 दिवस जेल भोगले ना, खंडाळ्यामध्ये अनेक ठिकाणी आमच्या बांधवांवर गुन्हे दाखल झाले, अनेक ठिकाणी आमच्या बांधवांच्या शारीरिक व्याधी झाली उपोषणाच्या माध्यमातून. या सर्व माझ्या सर्वसामान्य धनगर बांधवांचे, भगिनींच्या, मेंढपाळ बांधवांच्या मला भूमिका जाणून घ्यायची. आरक्षणाच्या बाबतीत तुमची भूमिका काय.
जर का तुम्ही म्हणत असाल काही नाही 70 वर्ष वाट बघितली, अजून आपण हे 7-8 महिने वाट बघू आणि त्याच्या पुढे मग आमची येणारी पिढी अजून पुढचे 20-25 वर्ष वाट बघत बसेल, किंवा तुमची भूमिका असेल नाही आपल्याला तीव्र आंदोलन करायचंय, महाराष्ट्रामध्ये याची धगधगती ज्वाला पेटली पाहिजे आणि आपल्याला रस्त्यावर उतरायचंय, तुमच्या दोन्हीपैकी कोणतीही भूमिका असू, तुमच्या प्रत्येक भूमिकेसोबत मी बरोबर आहे. कारण की एखादा आमदार काय म्हणतोय समाजाचा, किंवा एखादा खासदार काय म्हणतोय, किंवा एखादा माजी मंत्री काय म्हणतोय, याच्या बाबतीत मला काही बिलकुल पण त्याच्या बाबतीमध्ये मला काही जाणून घेण्यात काही अजिबात रस नाहीये. मला महत्वाचं माझा समाज, तळागाळातील माझा सर्वसामान्य धनगर बांधव, माझे भगिनी आणि माझे मेंढपाळ बांधव हे महत्वाचे, आणि त्यांची भूमिका काय हे जाणून घेणं माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. कारण की भावानो, येणारी पुढची पिढी, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, पुढची पिढी कदापि माफ करणार नाही तुम्हाला, आम्हाला. याच महाराष्ट्राच्या विधान भवनात, याच महाराष्ट्राच्या विधानसभा, विधान परिषदेमध्ये, मंत्रिमंडळात आपल्या समाजाचे कित्येक आमदार होते, काही मंत्री होते, काही त्या ठिकाणी मोजकेत असतील, परंतु एखादा खासदार पण दिसत होता. आज काय परिस्थिती, काय परिस्थिती. राजकारणाचं तर ठीक आहे, तुम्ही राजकारणी, मी सांगितलं तुम्हाला. शिक्षणात काय परिस्थिती, उद्योग व्यवसायात काय परिस्थिती, कोणत्या क्षेत्रात धनगर समाजाला आजपर्यंत त्या ठिकाणी निर्णय प्रक्रियेत घेतलं जातं. तुम्हाला फक्त एवढंच केलं जातं, आल्या निवडणुका, घ्या गावात घोंगडी बैठका, करा ह्यांचा प्रचार, करा ह्यांची गुलामगिरी, एवढंच. हेच काम फक्त विड्या पिढ्या आपल्याला दिलेले. आज शेजारच्या जर का कुठल्या घरातल्या एका माणसाने आपल्यावरती हात उचलला, किंवा आपल्याला एखादं काम सांगितलं, प्रेमाने सांगितल्यावर आपण करू. परंतु जर का एखाद्याने तुम्हाला सांगितलं, तुझ्या घरातला हिस्सा दे काढून मला, कसा आपण चवताळून उठतो. अहो, नुसतं एका बांधावरून मारामाऱ्या, धराधरी, पार गंभीर गुन्हे दाखल झालेले, अशी परिस्थिती होती महाराष्ट्रात. आणि आज आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला द्यायला सरकार अनेक वर्ष तू आपली फसवणूक पिळवणूक करत असताना आम्ही त्याच्या बाबतीत काही शब्द काढत नाही. एखादा मीडियामध्ये साधी पत्रकार परिषद घेऊन स्वतःची भूमिका जाहीर करेना, आणि मग विचार पडतो की महाराष्ट्रातल्या आमच्या अनेक उपोषणकर्त्यांनी जे उपोषण केलं, आंदोलन केलं, स्वतःच्या शरीराला व्याधी जाहीर करून, किंवा अनेक आमचे समाज बांधव कामाधंद्याचा, आपल्या बायका पोरांचा, संसाराचा विचार न करता रस्त्यावर उतरले, अनेकांवर गुन्हे दाखल झाले, अनेकांनी मोर्चे काढले. मग याच्या बाबतीमध्ये सरकार काही नक्की मूग गिळून गप बसणार आहे का, त्याच्या बाबतीमध्ये नक्कीच ठोस काही भूमिका घेणार आहे? काय तर म्हणे 1000 कोटी दिले, 1000 कोटी विमा योजना काढणार आहे. अहो, मग जर का विमा योजना करायची होती, मेंढपाळांच्या बाबतीमध्ये जर का सरकारला त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना राबवायच्या होत्या, तर हे आरक्षणाच्या बाबतीत आंदोलन कशाला चाललंय? कोणत्या शहाण्याने तुम्हाला सांगितलं होतं वेगवेगळे विषय घेऊन तिकडे बैठका घ्यायला? म्हणजे एकीकडे आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत आंदोलन करत असतात, तिकडं काही दलाल येऊन त्या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करतात आम्हाला, आणि तिकडं नागपूरला आणि मुंबईला नेऊन वेगळ्याच विषयांवरती चर्चा करतात. आता ठरवायचे तुम्ही. इतक्या दिवस मी बोलत होतो, माझी भूमिका मांडत होतो, आणि माझी भूमिका शेवटपर्यंत तीच राहणार आहे. परंतु अनेक माझ्या बांधवांचं, भगिनींचं म्हणणं होतं की सर्व नेत्यांना एकत्र बोलवा आणि सर्वांना एका व्यासपीठावरती, एका पिवळ्या झेंड्याखाली सर्व महाराष्ट्रातील आपल्या समाजाच्या नेत्यांना बोलून त्या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे, आणि त्यांचं पण म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. तयारी आहे माझी. मी माझ्या धनगर बांधवांसाठी, माझ्या महाराष्ट्रातील कोट्यावधी माझ्या भगिनींसाठी, माझ्या मेंढपाळ बांधवांसाठी एकदा नाही 10 वेळा झुकायला तयार. बोलो, मी सगळ्यांना फोन करतो उद्यापासून. प्रत्येकाचं त्या ठिकाणी काय म्हणणं हे येणाऱ्या पुढच्या लाईव्ह मध्ये सर्व तुम्हाला कळवतो. आणि मी
असं नाही की एखाद्या हॉल बैठकीमध्ये मीटिंग झाली तर तिथली मीटिंग आणि चर्चा झालेली एक वेगळी करायची आणि तुम्हाला येऊन वेगळं सांगायचं लाईव्ह मध्ये. त्या होणाऱ्या बैठकीचं पूर्ण लाईव्ह आपल्या सर्वांना मी ऐकायला मिळेल, बघायला मिळेल, अशा पद्धतीनेच ती बैठक होईल. भावनो, मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला, खास करून माझ्या भगिनींना माझं आव्हान आहे, रात्र वैरेची, निवडणुका जवळ आल्यात. आपण जर का आरक्षणाच्या बाबतीत गांभीर्याने जर का घेत नसेल आणि जर का असंच टंगळ मंगळ आपली चालली असेल तर येणारा काळ हा धनगर समाजासाठी खूप वाईट काळ येणार आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, या महाराष्ट्रामध्ये एकेकाळ राजेशाही घराणा असणार आहे आपल्या या धनगर समाजाची. गेली 70 वर्ष गुलामगिरीतून जर का मुक्तता करायची असेल तर आपल्या सर्वांना जातीसाठी सर्व राजकीय जोडे, मत, भेद, गट, तट, मनामध्ये काही चुकीचे काही न्यूनगंड असतील हे सर्व बाजूला ठेवून पिवळ्या झेंड्याखाली एकत्र यावंच लागेल. महाराष्ट्रामध्ये एवढी तीव्र आंदोलनाची धार करावी लागणार आहे आपल्याला, तरच सरकार त्याची काहीतरी गांभीर्याने दखल घेईल. नाहीतर अन्यथा तुम्ही आम्ही फक्त चर्चा करणं आणि फक्त घरात बसून शंडासारखे टीव्हीवरती बातम्या बघणं एवढंच आपल्याला हातात काम राहील. बाकी याच्याशिवाय दुसरं काम राहणार नाही. आणि येणाऱ्या पुढच्या काळात ही पिढी तर आपल्याला माफ करणारच नाहीये येणारी, परंतु या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये धनगर ही जात शोधून सापडणार नाही, एवढी वाईट परिस्थिती होणार आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, जागे व्हा, सतर्क राहा, कुणाच्या भूलथापाला बळी पडू नका. कोण काहीतरी फालतूक तुम्हाला नेऊन तिथं त्या ठिकाणी बैठकीत काहीतरी थातूर मातूर सांगतायत. बैठकीला जायचं 300 जणांनी, बोलायचं फक्त मोजक्या 3घांनीच. उपोषण करत्यांनी, आंदोलन करत्यांनी तिथं काहीच बोलायचं नाही. फक्त जे पुढे करणारे असतात ना, बोलबच्चन करणारे, तर तेच बोलणार. आणि म्हणून सांगतो तुम्हाला, खऱ्या अर्थानं जर का आरक्षणाची अंमलबजावणी जर का करावीशी वाटत असेल सर्व महाराष्ट्रातील आपल्या कोट्यवधी बांधवांना, तर या सगळ्यांना दलालांना बाजूला करा. तुमच्या आता स्वतःची मागणी होती सर्वांची की सर्व नेत्यांना बोलवा, म्हणून मी बोलवतोय. तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी, तुमच्या कानाने ऐका, डोळ्यांनी पहा कशा पद्धतीने बोलतात. आणि जे बोलतात ते शेवटपर्यंत करतात का हे पण बघा. आज मला या लाईव्हच्या माध्यमातून बाकी जास्त काही सांगायचं नाहीये, फक्त एवढंच सांगायचंय, अधिवेशन संपत आलंय. आता या अधिवेशनाची सांगता होत असताना आमच्या धनगरांच्या आरक्षणाची पण सांगता होऊ नये आणि पुन्हा 5 वर्ष वाट बघायला लावू नये या सरकारने. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे. निवडणुकीत यांना यांची जागा दाखवा. निवडणुकीमध्ये आपल्या माणसाला उभा करा, कसाही असू द्या तो, भले त्याला 10 मतं पडू देत, काही फरक पडत नाही. परंतु आपल्या बांधवांनाच मतदान करा. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही जी मस्तवाल सरकार झालेले यांना यांची जागा आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. आता तुम्ही सर्वांनी निर्णय घ्यायचा, शंडासारखं बसायचंय का मर्दासारखं रणांगणात उतरून लढाई करायची, 2 हात करायचे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय मल्हार, जय हिल्या.